नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बीड जिल्हा पोलीस पाटील भरती 2026 प्रश्नपत्रिका संच क्रमांक 1. या व्हिडिओमध्ये आपण मागील परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न व त्याची उत्तरे घेतली आहेत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला बघा, पहिला प्रश्न बघा, जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? तर जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, जिल्हा अधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख म्हणून काम बघत असतो. जिल्हा अधिकारी हे जिल्हा प्रशासनाचा प्रमुख म्हणून काम पाहत असतात. यानंतर आहे, भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य कोणते? भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य कोणतं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे केरळ. केरळ हे भारतातील सर्वात संपूर्ण साक्षर असलेलं राज्य असलं आपल्याला दिसून येतं. केरळ हे संपूर्ण साक्षर राज्य म्हणून ओळखल्या जाते. त्यानंतर आहे महसूल प्रशासनाचा सर्वात कनिष्ठ शासकीय सेवक कोणता आहे? तर महसूल प्रशासनाचा सर्वात कनिष्ठ शासकीय सेवक कोणता आहे? तर कोतवाल हा सगळ्यात खालच्या पातळीवरचा किंवा शेवटच्या पातळीवरचा महसूल प्रशासनातील सर्वात खालच्या पातळीचा किंवा कनिष्ठ पातळीचा हा सेवक असलेला आपल्याला सांगता येईल. मुलकी पोलीस पाटील पद हे कोणत्या वर्षी रद्द करण्यात आलेलं आहे? तर मुलकी पोलीस पाटील हे पद कोणत्या वर्षी रद्द करण्यात आलेलं आहे? तर 1963. 1963 मध्ये मुलकी पोलीस पाटील पद रद्द करण्यात आलेलं आहे. ह्या मुलकी पोलीस पाटील पद रद्द करण्यात आलेलं आहे आणि या पदानुसार वंश परंपरेनुसार हे पद आपल्याला कार्यरत होतं, पण हे वर्ष रद्द केल्यामुळं नंतर ते बाद करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणतं? महाराष्ट्र पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणतं आहे? तर पोलीस महासंचालक म्हणजेच DIG, म्हणजेच महाराष्ट्र पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणतं आहे? तर पोलीस महासंचालक, म्हणजे त्यालाच आपण DIG असं म्हणतो. तर याचं गावात कोतवालाची नेमणूक कोण करतात? तर गावामध्ये कोतवालाची नेमणूक कोण करतात? तर तहसीलदार हे गावातील कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार हे तहसीलदार यांना देण्यात आलेले आहे. कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार हे तहसीलदार यांना देण्यात आलेला आहे. गावात महसूल कोण गोळा करतो? तर गावामध्ये महसूल कोण गोळा करत असतो? तर तलाठी हा गावामध्ये महसूल गोळा करण्याचं काम हे तलाट्यावर सोपवण्यात आलेलं आहे. पंचायत समितीचे सचिव कोण असतात? तर पंचायत समितीचे सचिव कोण असतात? तर गट विकास अधिकारी हे पंचायत समितीचे सचिव असलेले आपल्याला सांगता येईल. गट विकास अधिकारी यांनाच पंचायत समितीचे सचिव असं म्हटलं जातं. गट विकास अधिकाऱ्यांनाच पंचायत समितीचे सचिव म्हणून ओळखलं जातं. खेड्यामध्ये बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून कोण काम पाहतो? तर खेड्यामध्ये बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून कोण काम बघत असतो? तर ग्रामसेवक हा खेड्यागावामध्ये बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम करत असतो. ग्रामसेवक हे काम करत असतो. त्यानंतर आहे सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर पंचायत समितीचे जे काही सभापती असतात त्यांच्याकडे सरपंच आपला पदाचा राजीनामा देऊ शकतात. पंचायत समितीच्या सभापतीकडे सरपंच आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. पोलीस पाटील या पदाला बढतीची खालीलपैकी कोणती संधी आहे? तर पोलीस पाटील या पदाला खालीलपैकी बढतीची कोणती संधी आहे? तर यापैकी कोणती नाही. म्हणजेच पोलीस पाटील या पदाची बढती आपल्याला होताना दिसून येत नाही. यानंतर आहे, गावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम. गावामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करतो? तर पोलीस पाटील हा गावामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम हे पोलीस पाटील यांच्यावर सोपवण्यात आलेलं आहे.
त्यानंतर आहे ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो, तर ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो, तर ग्रामसभेचा अध्यक्ष हा सरपंच असतो. आणि जेव्हा सरपंच उपस्थित नसेल तेव्हा उपसरपंचाकडे हे अध्यक्षपद दिल्या जाते. तर ग्रामसेवक नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन म्हणजेच NTPC हा वीज निर्मिती प्रकल्प कोणत्या तालुक्यामध्ये आहे, तर नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन हा वीज निर्मिती प्रकल्प कोणत्या तालुक्यामध्ये आहे, तर दक्षिण सोलापूर या तालुक्यामध्ये हा थर्मल नॅशनल पॉवर कॉर्पोरेशन आपल्याला वीज निर्मिती प्रकल्प असलेला दिसून येतो. गाव पातळीवर 7-12 व 8चे उतारे कोण देतो, तर गाव पातळीवर 7-12 व 8चे उतारे कोण देतो, तर तलाठी हा गावात पातळीवर 7-12 आणि 8चं देण्याचं काम हे तलाठी यांच्यावर सोपवण्यात आलेलं आहे. राज्य सरकारकडून जिल्हा परिषदेला जमीन महसुलीच्या शेकडा किती टक्के प्रमाणात अनुदान मिळते, तर राज्य सरकारकडून जिल्हा परिषदेला जमीन महसुलाच्या शेकडा किती टक्के प्रमाणामध्ये अनुदान मिळतं, तर 70% प्रमाणामध्ये जिल्हा परिषदेला आपल्याला राज्य सरकारकडून जिल्हा परिषदेला 70% हे अनुदान दिल्या जातं. यानंतर आहे पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात वरचा स्तर कोणता आहे, तर पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात वरचा स्तर कोणता आहे, तर जिल्हा परिषद हा सर्वात वरचा स्तर आहे. म्हणजेच जिल्ह्याच्या लेवलला ही पंचायत समिती जिल्हा परिषद काम करते. आणि तालुका स्तराचा जर विचार केला तर पंचायत समिती ही तालुका स्तरावर काम करते. आणि गाव पातळीचा जर विचार केला तर ग्रामपंचायत ही गाव पातळीवर काम करत असते. म्हणजेच पंचायत राज व्यवस्थेमध्ये सर्वात उंच जर विचार केला तर जिल्हा परिषद, त्यानंतर आहे 2 नंबरला पंचायत समिती आणि 3 नंबरला आहे ग्रामपंचायत. हे आपल्याला पंचायत समितीचे स्तर असलेले दिसून येतात. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला महाराष्ट्र ग्रामीण पोलीस कायदा लागू नाहीये, तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला महाराष्ट्र ग्रामीण पोलीस कायदा लागू नाही, तर ब्रह्ममुंबई या जिल्ह्याला महाराष्ट्र ग्रामीण पोलीस कायदा हा लागू नसलेला आपल्याला सांगता येईल. ब्रह्ममुंबई या जिल्ह्याला हा कायदा लागू नाही. जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करतं, तर जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम कोण करतं, तर जिल्हा अधिकारी हे जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कशी राहील याच्यासाठी हे जिल्हा अधिकारी काम करत असतात. यानंतरचा प्रश्न आहे तालुका दंडाधिकारी म्हणून कोण काम करतो, तर तालुका दंडाधिकारी म्हणून कोण काम करतो, तर तहसीलदार हे तालुका दंडाधिकारी म्हणून काम करत असतात. तहसीलदारलाच आपण तालुका दंडाधिकारी असंही म्हणतो. यानंतर आहे जागतिक वन दिन केव्हा साजरा केला जातो, तर जागतिक वन दिन हा 29 मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा केला जातो. 29 मार्च हा होय शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे, तर शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिलेला, तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ लिहिलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानंतर आहे ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण असतो, ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो, तर ग्रामपंचायतीचा सचिव हा ग्रामसेवक असतो. तर ग्रामपंचायती सचिव कोण असतो, तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. त्यानंतर आहे अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो, तर अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो, तर रातांधळेपणा हा काही रोग आहे ते अजीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा आपल्याला होताना दिसून येतो. रातांधळेपणा हे होतो. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री कोण आहेत, तर महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री कोण आहेत, तर हे आपल्याला 2017
हे प्रश्न जे आहे हे 2017 नुसार आपण बघितलं तर चंद्रकांत पाटील होते. तर आता सध्याचा जर विचार केला तर सध्या महसूल मंत्री कोण आहेत? चंद्रकांत बावनकुळे हे सध्या आपल्या महसूल मंत्री हे राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे हे आहेत. यानंतर आहे अग्निपंख. अग्निपंख हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर अग्निपंख हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी हे अग्निपंख हे पुस्तक लिहिलेलं आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी ह्या पुस्तकाचे लिखाण केलेलं आहे. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर गुरु ग्रह हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. गुरु हा सर्वात मोठा ग्रह असलेला आपल्याला सांगता येईल. महाराष्ट्रात मुलीसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली होती? तर महाराष्ट्रामध्ये मुलीसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली होती? तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांनीही महाराष्ट्रामध्ये मुलीसाठी पहिली शाळा सुरू केली होती. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले या दोघांनीही पहिली शाळा सुरू केली होती. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर गोदावरी ही महाराष्ट्रामधील सर्वात मोठी नदी ही गोदावरी नदी असलेली आपल्याला सांगता येईल. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त हे कोण आहेत? तर हे 2017च्या आपल्याला 17 नुसार हे सांगता येईल जे ए सहारिया आहेत. पण सध्याचे नवीन महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त कोण आहेत हे आपण कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतर आहे महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन कोठे होते? तर महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन कोठे होते? तर नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे आपल्याला हिवाळी अधिवेशन होताना दिसून येते. प्रस्तावित बुलेट ट्रेन कोठे धावणार आहे? प्रस्तावित बुलेट ट्रेन कुठे धावणार आहे? तर अहमदाबाद ते मुंबई या दोन दरम्यान आपल्याला बुलेट ट्रेन धावणार असलेली सांगता येईल. त्यानंतर आहे भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला आपल्याला सांगता येणं भारतरत्न हे होय. माउंट आबू हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर माउंट आबू हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण आपल्याला सांगता येईल. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला होता? तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झालेला होता? तर रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला होता. रायगड किल्ल्यावर होय. गंगा नदी प्रणाली. गंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आलेली होती? गंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली होती? तर माधवराव चितळे समिती ही गंगा प्रदूषण मुक्त करण्यासाठी नेमलेली समिती होती. माधवराव चितळे होय. करडी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर करडी क्रांती ही कशाशी संबंधित आहे? तर खत उत्पादनाशी संबंधित आपल्याला करडी क्रांती असलेली सांगता येईल. खताच्या उत्पादनाशी संबंधित होय. भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? तर भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? 2017 नुसार हे सुषमा स्वराज आहेत. पण नवीन सध्याचे भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. यानंतर आहे महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या. महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? तर 288 एवढी आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या सांगता येईल.